क्वीन इज बॅक असं मी का म्हणते आपण पाहूयात. तिचं लग्न ठरलं. हाय प्रोफाईल लग्न म्हणून बराच गाजावाजा झाला. अनेक सेलिब्रिटी सांगलीमध्ये दाखल झाले. हळदीचा सोहळा झाला, संगीतही झालं. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी स्मृती आणि पलाशचं लग्न स्थगित करण्यात आलं. पलाशनं स्मृतीला धोका दिला का, त्याचे कोरिओग्राफरवरचे व्हायरल फोटो झाले, स्क्रीनशॉट सुद्धा समोर आले, एक्स गर्लफ्रेंड बरोबरचे फोटोही समोर आले. या सगळ्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. अखेर स्मृती आणि पलाशचं लग्न मोडलं. एवढा सगळा मनस्ताप सहन करून स्मृती आता पुन्हा उभी राहिली आहे आणि तिनं लढायचं ठरवलंय. मैदानात येऊन खेळायचं ठरवलंय. पाहुयात स्मृतीनं काय निर्धार केलाय. स्मृती इज बॅक. स्मृती म्हणते, क्रिकेट सोडून माझं कुणावरच प्रेम नाही. लग्न मोडल्यानंतर स्मृती पुन्हा फील्डवर. पलाश मुच्छल आणि मोडलेल्या लग्नाच्या सगळ्या कथा मागे सोडून स्मृती मंधाना पुन्हा फील्डवर उतरलीय. स्मृती म्हणतीये, मला आता फक्त समोरून येणारा बॉल दिसतोय आणि मला तो बॉल फटकवायचा आहे. I think mindset एक ही है बॉल देखना और मारना. I like that. क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन स्मृती मंधाना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 5 मॅचेसच्या T20 मालिकेसाठी स्मृती मंधानाची निवड करण्यात आली आहे. भारताची श्रीलंकेविरुद्धची T20 मालिका 21 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये सुरू होतीये आणि त्यासाठी स्मृती सज्ज झाली आहे. स्मृतीचं लग्न मोडल्यानंतर स्मृती पहिल्यांदा एअरपोर्टवर दिसली. जॅकेट आणि तोंडावर मास्क लावलेल्या स्मृतीनं प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळलं. स्मृतीनं लग्न मोडल्याची घोषणा स्वतःच तिच्या इंस्टाग्रामवरून केली होती. त्यानंतर तिची बेस्ट फ्रेंड जेमिमा रॉड्रिक्सनं बी द मॅन आय नीड हे गाणं स्मृतीसाठी पोस्ट केलं होतं. आता स्मृती पुढच्या सगळ्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, मला आता क्रिकेटपेक्षा जास्त काहीच आवडत नाही. टीम इंडियाची जर्सी घालणं हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. I think mindset एक ही है बॉल देखना और मारना. I like that. I mean I've always been a very simple person, not complicate my life with overthinking about anything. And one thing I believe that if you put a lot of work behind the scenes, because what happens on the ground, everyone looks at it that and judges on that, but what I judge myself or the team is the work which we put behind the scenes, and I really pride myself to do that work day in day out, even if I'm feeling good about things or bad about things, whatever it is. I think if you put that work behind and when you go out to bat, you're just very confident about. स्मृती आणि पलाश मुच्छलचं लग्न 23 नोव्हेंबरला सांगलीमध्ये होणार होतं. मात्र स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यानं लग्न पुढे ढकलल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र पलाशनं स्मृतीला दिलेला धोका, पलाशचं कोरिओग्राफर बरोबर जोडलं गेलेलं नाव आणि पलाशचे आधीच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानं या दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा सुरू झाली. अखेर लग्न मोडल्याच्या 15 दिवसांनी स्मृती आणि पलाश दोघांनीही त्यांचं लग्न मोडल्याची घोषणा केली होती. आता टीम इंडिया 21 डिसेंबरपासून श्रीलंकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या घरच्या T20 मालिकेत पुन्हा मैदानात उतरणार आहे. 2026 मध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. स्मृती सगळा भूतकाळ मागे सारून टीम इंडियाकडून लढायला सज्ज झाली आहे. स्मृतीचा हा निर्धार पाहून लोक म्हणतायत, क्वीन इज बॅक. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.